तर प्रणिती शिंदे आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणितीजी, अत्यंत धक्कादायक असा हा अपघात या ठिकाणी झालेला आहे। पिकअपमध्ये खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या संख्येनं लोक कोंबून नेणं, त्यानंतर या कठडे नसलेल्या विहिरीमध्ये हा पिकअपचा अपघात होणं कसं बघता, आणि तेही आपल्या मतदारसंघामध्ये माहिती मिळाली आहे की 8 जण वाचली आहेत, 7 जणांचा मृत्यू झालाय। त्याच्यापैकी जी 15 पैकी जी 8 जण होती ज्यांना पोहता येत होतं किंवा काही जणांनी उडी मारली तर ते वाचलेत, आणि 7 बॉडीज काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होत आहे। पण तरी अतिशय धक्कादायक घटना, एका विहिरीला त्या ठिकाणी कुंपण नाही, कंपाऊंड नाही, आणि नेमकं हे कसं झालं हे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे। पण अनेक ठिकाणी असे ब्लाइंड स्पॉट्स असतात किंवा असं लोकल जे आहे त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं, कुठे विहिरी उघड्या असतात, कुठे त्या ठिकाणी ब्लाइंड स्पॉट असतो किंवा लोक क्रॉस करतात, क्रॉसिंग असतात, आणि हे वाढत चाललंय। आणि आता अधिक मास आहे, भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यासोबत वारी येणार आहे। तर सरकारने दक्षता घ्यावी आणि हे जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना पण लवकरात लवकर त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी। अर्थात गेलेला जीव परत येऊ शकत नाही, पण कोणत्याही गोष्टीत विलंब नको। अगदी धन्यवाद प्रणितीजी, आपण ही माहिती दिलीत आणि ही मागणी खरं तर प्रशासकीय यंत्रणांकडे केली, कारण अशा पद्धतीच्या घटना या वारंवार घडू लागलेल्या आहेत। एप्रिलमध्येच दिंडोरीमध्ये देखील अशीच घटना घडली होती, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, आणि आज अशाच अपघाताची पुनरावृत्ती पंढरपुरात घडलेली आहे।